नमस्कार मैत्रिणींनो, आजचा हा पूर्ण व्लॉग दिवाळीचा आहे। तर दिवाळीची पूजा आणि आम्ही केलेला एन्जॉय तर पाहूया काय काय केलंय आम्ही। सकाळीच पहाटे लवकर उठून आंघोळ झाली, त्यानंतर दिवाबत्ती, रांगोळी, घरातील स्वच्छता करून 6 वाजता आम्ही फटाकडे वाजवायला खाली गेलो। पण ऋतू खूप घाबरत होती आणि सिद्धी काही उठलीच नव्हती, तर मी आणि ऋतू आम्ही दोघी खाली फटाकडे वाजवायला गेलो। दुपारच्या वेळेचा आमच्या खिडकीतला व्ह्यू आणि आमचा सुंदर असा आकाशकंदील। तर आता आहे दिवाळीसाठी छान तयार। तर आता माझा लुक कसा आहे पाहूया। छान असे झुमके आहेत आणि याला मॅचिंग पण आहे, तेच घालते। हे कानातले मी नाशिकला घेतलेले आहेत। माझी एक नाशिकची मैत्रीण आहे, तिने हे मला घेऊन आली होती। आणि खूपच सुंदर वाटतात, एकदम मॅचिंग झाले गोल्डन आणि त्याला मोती असे हिरवे, तर ब्लाउजलाही ते छान मॅच। तर आता माझे छान केस विंचरून झाले, असा गजराही लावलाय आणि मी मेकअप करते। माझा ओरिफ्लेमचा मेकअप असतो, तर मी पहिलं लावते प्रायमर। सिंपल आणि एकदम व्यवस्थित होतो हा मेकअप। आहे प्रायमर, सगळ्यात फर्स्ट प्रायमर, त्याच्यानंतर हे फाउंडेशन। तर मी प्रायमर लावून घेतले, आता फाउंडेशन लावून घेते। कन्सिलर, जर तुम्हाला डाग वगैरे कव्हर करायचे असेल तर कन्सिलर लावून घ्या। डोळ्याच्या खाली काळं असेल तिथेही लावा, आणि पिंपलचे डाग असेल तर तिथेही लावून घ्या व्यवस्थित। तर या पद्धतीने असं टॅप करून घेतलं तरी चालेल। आता मला खूप घाई झाली म्हणून मी तुम्हाला स्पंज वगैरे दाखवत नाही बसणार आहे, कारण मला करायचंय लक्ष्मीपूजन, तर मला मेकअप पेक्षा ते इम्पॉर्टंट आहे। आणि अशा पद्धतीने माझं प्रायमर आणि फाउंडेशन मध्येच चेहऱ्याला असं छान ग्लो आलाय, आणि माझ्यासाठी एवढं ठीक आहे। याच्यावरती कॉम्पॅक्ट पावडर लावली की आपला मेकअप कम्प्लीट। आता मी लिपस्टिकचा हार्ड शेड लावते। मी जास्त डार्कही नाही आणि जास्त लाईटही नाही, असा न्यूड शेड लावलाय। आणि आता माझ्या आवडीची काठपदराच्या साडीवर मी लावते चंद्राची कोर। माझी फेवरेट टिकली आहे, माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिली असेल। सो चंद्राची कोर माझी लावून झाली, आता मी घालणारे नथ। तर मी अशी सुंदर मोत्याची नथ घातली आहे, आणि मला आधी माहीत गजरे मिळालेत म्हणून मी आर्टिफिशियल गजरे लावून घेतले होते, तर मी त्यावरूनच हे मोगऱ्याचे गजरे लावून घेतले, आणि अतिशय सुंदर असा आंबाड्याचा लुक तयार झाला। तर कसे लागलेत मैत्रिणींनो, एकदा गजरे बघा, मला तर खूपच छान वाटतंय। आणि फायनली फटाफट अशी मी तयार झाली आणि माझा लुक या पद्धतीचा झाला। सगळे लक्ष्मीपूजनाची तयारी करतोय आणि बाहेर धो पाऊस येतोय। तर आता वाजलेत बरोबर 5:30 आणि खूप जोराचा पाऊस चालू आहे। 6 वाजलेत आणि अगदी विजा कडकडतात आणि खूप जोराचा पाऊस चालू झालेला आहे।
इकडे सगळ्या अशा दिव्यांना वाती लावून घेतल्यात। इकडे अजून सजावटीचं काम चालूच आहे आणि इथे आता मी छान असे कमळ आणलेले आहेत, तर त्याचं मी डेकोरेशन करते आणि इकडं असं पूजेची मांडणी सुरू आहे। पद्धतीने मी कापसाचे वस्त्र देवासाठी तयार करून घेतले आणि पूजेची तयारी सुरू झाली। तर दिवे लावायला भरपूर साऱ्या पंत्यांना वाती तेल सर्व लावून असे दिवे पेटवायला सुरुवात केली, कारण मला जिन्यावरती घरात सगळीकडं तसेच खिडकीत आणि थोडंसं दिव्यांची सजावटही करायची होती, म्हणून मी खूप सारे असे दिवे पेटवून घेतले। त्यानंतर मी माझ्या घरातील या दोघी लक्ष्मींचं पूजन केलं।
जावई राजा आहे, खूप श्रीमंत आहे, त्याच्याकडे जावं आणि आपलं दुःख त्याच्या प्रेमात ते नक्कीच आपला सहाय्य करते. त्याप्रमाणे राजा भद्रस्व आपल्या जावयाच्या राजाला ईश्वर असलेल्या तळ्याच्या काठी विश्रांती घेण्यासाठी चंदनाची ओटी कुंकुमेश्वरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुंदून तीनो पुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ तोंड वक्र तुंड तीनैना दास रामाचा वार्ताय सदना संकटी पावावे निर्वावे रक्षावे सुरवर वंदना. जय देव मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देवी जय महालक्ष्मी वसती व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी करवीर पुरवासिनी सुरमुनी माता पुरहर वरदायिनी प्रिय कांता कमलाकारे जठरी जन्मीला धाता सहस्रवदनी भूधरण पुरे गुण गाता. जय देवी जय महालक्ष्मी वसती व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी. जय देवी जय मातुलिंग गदा केतक रविकिरणी जळके हाटक वाटी पिवरश पाणी माणिक रत्ना सुगर्वसना मूग नयनी शशिधर वदना राजस मदनाची जननी. जय देवी जय महालक्ष्मी वसती व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी. जय देवी जय तारा शक्ती अग्न्या शिवभस्का गौरी सांख्य मंती प्रकृती निर्गुण निर्धारी गायत्री निद्विजा निगमागंसारी प्रकटे पद्मावती निर्धर्माचारी. जय देवी जय महालक्ष्मी वसती व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी. जय देवी जय अमृते भरते सरते अदुदूरते वारी हरी दुर्गट असुरा भो दुस्तरतारी वारी माया पटल प्रमणत परिवारी हे रूप चिद्रूप दावी निर्धारी. जय देवी जय महालक्ष्मी वसती व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी. चतुरानाने कृषित क्रमाच्या ओळी लिहिल्या असतील माते माझ्या निजवारी सोनी चरणात पद शून्य क्षारी मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बळी. जय देवी जय महालक्ष्मी वसती व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी. जय देवी जय घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यांनी पाहिन रूप तुझे लिंगीन आनंद पूजिन भावे ओवाळीन मने नामा त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या त्वमेव सर्व मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रिया बुद्ध्यात्मा वा प्रकृतितो करोमि यत्नं सकलं नारायणानि समप्रमय केशव राम नारायण कृष्ण दामोदर वसुदेव माधव गोपिका वल्लभ जानकी नायक नामचंद भजे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा घडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणेची आता. जय रघुवीर समर्थ कैलास राणा शिवचंद्र मोळी मुंडनाका मुकुटी धराळे काळजी सिंधू मधुकानी कुजवीर शंभो मजपूर्ण तानी मोर्या निवाळताणी तुझी
सेवा कर काय जाणे अन्याय माझे कोट्याल कोटी मोरेश्वरा घाल पोटी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र त्या तिथा महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी ज्या ज्या ठिकाणी मजाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी गेलो मस्तका ठिकाणी तेथे विजय सर्व वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा आकाश श्वासनक देवी नेवाद्यतोषाय ओशो निमज्जावे कसाय जाणे जे करांची व्यंकटे सांडू त्या सत्कर्म कीर्ती वाढ भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुर्गांचे निर्जाऊ विश्वसुधर्म सूर्य पाऊ तो देवांची लतोटे गावो प्राणी लाख वर्षत सकल मंडळी विश्वलिंगाची मांडी आली अनरत भूमंडळी घेतो कला कल्पतरूचे आळे चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अनर्व पियुषांचे चंद्रमय जे अलंजन मार्तंड जे तापनी जे सर्वै सद्गुण सदा किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन योगी लगिजो आदि पुरुषी अखंडी आणि गंधोपजीवी विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय हो आदि हे तमने श्री विश्वेश्वराव हा होईल दान हे नेवरी ज्ञानदेव सुखला रामा रामा आत्मा रामा त्रिविक्रमा समर्था समर्था त्रिविक्रमा आत्मा रामा रामा रामा. छान. सगळ्यांनी नमस्कार केला आणि आता आम्ही सगळे फटाकडे फोडायला खाली आलो. इकडे सोसायटीतले बरेच जण आधीपासूनच फटाकडे फोडायचे यांचे काम चालूच होते. त्यात ऋतू यांच्यात मिक्स झाली आणि फटाकडे फोडायला सुरुवात झाली. मग आम्ही दोघांनी एक पाऊस पेटवला आणि त्याचा आनंद घेतला. आमची सोसायटीची गँग आहे आणि सगळे फटाकडे फोडतायत. या कदम काकी आहेत. हे शिवांश सगळे असे मस्त नटून टटून आले. नाही असं असंच पाहिजे.
दिवाळी. आणि आकाशबाजी. सगळ्यांची तर धूम धडाक्यात दिवाळी चालू आहे. सो अशा प्रकारे आमच्याकडे सगळ्यांची आकाशबाजी चालू आहे. हॅपी दिवाळी मेघा. हॅपी दिवाळी सागर. हॅपी दिवाळी. तो ये शिवदर्शन की गैंग है जो कभी सोमुतून आले फटकडी. ते वाजणार नाही, पाण्यात भिजते ना रे. हे लावलंय का? चालू करा. हॅपी दिवाळी. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पाऊस असो किंवा उन्हाळी दिवाळी सेलिब्रेट करतो. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. तिथे तिला ती रील बनवायची असेल. काय फालतू भिजले पावसाने.
प्रकारे आम्ही शिवदर्शन मध्ये पावसाळा असून सुद्धा दिवाळी साजरी केली आहे. अशा आपलातून आहे आम्ही सगळ्या. सांगा ना आता कोणावर बिझी आहे. सगळ्यांना दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. भारी आहे. लाईट गेली आहे, बॅटरीने काम चालू आहे. पण आश्चर्य म्हणजे डिम लाईट चालू असल्यामुळे आमच्या मंदिरातली मात्र लाईट चालू आहे. बाहेर आकाशबाजी चालू आहे आणि आमचा फॅन मात्र बंद आहे. खूप गरम होऊ राहिले. तर आमच्याकडं हा एक फॅन आहे. सध्या आम्ही याच्यावर काम चालवणार आहे. लाईट गेल्यामुळे खूप अंधार झालाय आणि आजची रात्र आम्हाला अशी अंधारात काढावी लागणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलाय नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ